तर आतापर्यंत आपलं ऑप्टिक्स झालेलं होतं. अँड इन टुडेज लेक्चर विल स्टार्ट विथ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. स्टॅटिस्टिक्स झालं का ते? आता बरोबर आहे का? हा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता तुम्ही जर नीट बघितला हा शब्द, इट इज मेड अप ऑफ टू डिफरंट वर्ड्स. फर्स्ट इज इलेक्ट्रो अँड सेकंड इज स्टॅटिक्स. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रोचा अर्थ काय? इट इज रिलेटेड टू चार्ज. अँड स्टॅटिक्सचा अर्थ काय? हा, what do you mean by statics over here? Statics means there will be the charge will be at rest. There will be no motion of charge. मोशन मध्ये कोणताही चार्ज मध्ये कोणत्याही प्रकारचा मोशन नसणार आहे. ठीक आहे. आणि ह्या ब्रांचला काय म्हणणार आहे आपण आता? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. याच्यामध्ये जो पण चार्ज आपण स्टडी करू तो चार्ज कसा असणार आहे? इट विल ऑलवेज बी ॲट रेस्ट. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल विल स्टडी द चार्ज. सो पुट युअर फर्स्ट हेडिंग, दॅट इज इलेक्ट्रिक चार्ज. याच्यामध्ये लिहा द प्रॉपर्टी ऑफ protons and electrons. The property of protons and electrons which give rise to electric force, which give rise to electric force. Which give rise to electric force between them. It's called electric charge. It's called electric charge. त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा इट इज अ स्केलर क्वांटिटी and its SI unit is काय आहे? इट इज कूलम. काय आहे कूलमची स्पेलिंग? COLOUMB, कूलम. and its SI unit is कूलम. बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये हा क्वेश्चन पण विचारला जातो, व्हॉट इज द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. तर कूलम ला टिक करायचं. ठीक आहे. तर पुन्हा वाचा काय लिहिलंय आपण इलेक्ट्रिक चार्जचे डेफिनेशन. एक बार पढ़ो तो क्या है. इट इज अ प्रॉपर्टी possessed by protons and electrons which give rise to electric force between them. तर ही प्रॉपर्टी कोणाकोणामध्ये आहे? प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन सोडून आणखीन काय असते? न्यूट्रॉन्स. राईट. बट त्याचे पण काही सब पार्टिकल्स असतात that are
पॉझिट्रॉन हे काय असते, हे प्रोटॉनचा सब पार्टिकल है, बट ये इतना डिटेल में कभी नहीं पूछेगा, सो इसके बारे में भूल जाओ, ठीक है. जर कोणी विचारलं की हे फंडामेंटल पार्टिकल आहेत का, हो फंडामेंटल पार्टिकल आहेत तीनच, बट त्या फंडामेंटल पार्टिकल्सला पण आणखीन आपण पुढे डिस्ट्रीब्यूट करू शकतो. बट एक्झाम मध्ये जर विचारलं फंडामेंटल पार्टिकल्स कोणते, तर कोणते सांगायचे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. आणि चार्ज कोणाकोणावरती असतो, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. तर ह्या इलेक्ट्रिक चार्ज मुळे काय होतं, देर इज इलेक्ट्रिक फोर्स. आता हा इलेक्ट्रिक फोर्स इट इज व्हेरी मच सिमिलर टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसं कॅल्क्युलेट केला होता आपण, सॉरी एफ कसं कॅल्क्युलेट केलं होतं आपण, कॅपिटल जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर, बरोबर असंच कॅल्क्युलेट केलं होतं. आता इथे सुद्धा आपण आता नेक्स्ट टॉपिक जो शिकणार आहोत दॅट इज ऑल्सो गोइंग टू बी द फोर्स बिटवीन द चार्जेस. बट त्याच्या अगोदर आपण काही इलेक्ट्रिक चार्जच्या प्रॉपर्टीज बघू. हे समजलं इलेक्ट्रिक चार्ज काय आहे, तर जास्त काय त्याची खास करून डेफिनेशन तुम्हाला तुमच्या बोर्ड्स मध्ये पण नाही विचारणार, आय डोंट थिंक सो. बट नाउ पुट द हेडिंग. अभी ये चीजें लिखने की जरूरत नहीं है कि देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस, कोणते, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. बट एका इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन वरती चार्ज किती असतो, यू नो दॅट. काय काय, 10⁻⁹ -19 कूलम लिहा. असं लिहा की चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, असं लिहा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू -1.6 इंटू 10⁻⁻19 युनिट काय येईल, कूलम. आणि हाच आता प्रोटॉन वरती किती असेल, तर +1.6 10⁻⁻19 कूलम. दोन्ही पण लिहा. काय, चार्ज ऑन प्रोटॉन. आणि न्यूट्रॉन वरती किती चार्ज असतो, 0, राईट. आणि इलेक्ट्रॉनचं ॲटॉमिक वेट किती असते, त्याला आपण कन्सिडरच नाही करत, इट इज दॅट मच लेस. बट प्रोटॉन वरती किती चार्ज कन्सिडर करतो आपण, 1 युनिट चार्ज असतो त्याच्यावरती, राईट. आणि न्यूट्रॉन वरती पण 1 युनिट चार्ज असतो, सॉरी चार्ज म्हणतो, वेट, ॲटॉमिक वेट, सॉरी टॉकिंग अबाउट चार्ज. प्रोटॉन वरती किती वेट असते, प्रोटॉनचा किती वेट असते, इट इज 1 युनिट. आणि न्यूट्रॉन मध्ये न्यूट्रॉनचं किती वेट असते, न्यूट्रॉन विल ऑल्सो हॅव अ वेट ऑफ 1 युनिट. तुम्ही ॲटॉमिक वेट काढायचं शिकला असाल ना, एका ॲटमचं ॲटॉमिक वेट कसं कॅल्क्युलेट करतात, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सला कन्सिडर नाही करत. नेक्स्ट हेडिंग टाका, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आता बऱ्याच वेळेस याच्यावरती जो क्वेश्चन इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरती, त्याच्यावर म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज विचारल्याच आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की चार्ज ऑन कूलम किती, सॉरी 1 इलेक्ट्रॉन किती कूलम असतो. ओके, देन इट कॅन ऑल्सो आस्क यू व्हॉट इज द एनर्जी प्रेझेंट ऑन 1 चार्ज. सो
एनर्जी जी प्रेझेंट असते, एनर्जी सेम इक्वल टू द कुलम्स बट ओनली इट्स युनिट इज डिफरंट, दॅट इज 1.6. आणि एनर्जी जी असते इट इज नेवर इन निगेटिव्ह साईन. ओके, 1.6 इंटू 10⁻⁻19 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी असते. आता एनर्जी अपन दरवेळेस जूल्स मध्ये लिहिली होती, सो व्हाई दिस टाइम इलेक्ट्रॉन वोल्ट्स, तो वो हम बाद में पढ़ेंगे. ठीक है, मैं बताऊंगा कि यहाँ पे इलेक्ट्रॉन वोल्ट्स का बरं आहेत. बट क्वेश्चन काय बनतो मी ते सांगत होतो सध्या. सो हेडिंग टाकली प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. तर इन दॅट राईट डाऊन द फर्स्ट अँड द बेसिक की लाईक चार्जेस काय करतात, अट्रॅक्ट और रिपेल, रिपेल इच अदर. लाईक चार्जेस repel each other while unlike charges attract each other. काय सगळ्यात पहिले लाईक चार्जेस repel each other while unlike charges अट्रॅक्ट इच अदर. आता लाईक चार्जेस म्हणजे कोणते, प्लस प्लस और मायनस मायनस, आणि अनलाईक चार्जेस मीन्स प्लस मायनस और मायनस प्लस. येस, आणि प्लस चार्ज कोणावर असतो, प्रोटॉनवर. राईट. ओके, देन सेकंड पॉइंट लिहा. चार्जेस इथे चार्जेस म्हणजे कोणतं चार्ज येईल, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह बोथ. ठीक आहे. चार्जेस आर ऑलवेज डिस्ट्रीब्यूटेड, चार्जेस आर ऑलवेज distributed on the surface of the conductor, are always distributed on the surface of conductor. आता याचा अर्थ काय, एकदा इकडे लक्ष द्या. इफ वी हॅव सम कंडक्टर लाईक दिस, आपण काय केलं, वी नो दॅट electrons and protons are always present in equal numbers, बरोबर, for a neutral body. ओके, इक्वल नंबर मध्ये जाता है 1 2 3 4 5 6 and 1 2 3 4 5 6, बरोबर. तर आता याच्यामधलं जर आपण इफ वी रिमूव्ह इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दिस साइड, की हा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला अँड हा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, सो इज दिस इव्हनली डिस्ट्रीब्युटेड, नो. तर जो पण चार्ज असेल एका बॉडीवरती, त्या अगोदर मला एक सांगा, नाव इज दिस बॉडी इलेक्ट्रिकली चार्ज्ड, का बरं, because the numbers of electrons are not equals to number of protons, right? त्याच्यामुळे काय होईल, the body is now electrically charged. It is now electrically charged. आणि जेव्हा पण एखाद्या बॉडीवरती इलेक्ट्रिकल चार्ज प्रेझेंट असतो, that charge is always distributed evenly on the surface of the body. तर काय होईल, हा जो इकडचा जो प्रोटॉन आहे, इट विल शिफ्ट इटसेल्फ टुवर्ड्स ओवर हियर, और ये वाला, नाउ द चार्जेस आर इवन, ऑलमोस्ट इवन. असं एका ठिकाणी असं गड्डा पडल्यासारखं नाही होणार कधी, इट विल बी ऑलवेज बी प्रेझेंट इवनली. ठीक आहे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, सो यू शुड नो दिस प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट लिहा. चार्ज डज नॉट चेंज, चार्ज डज नॉट चेंज
चार्ज डज नॉट चेंज with change in velocity. Charge does not change with change in velocity. तर चार्ज जेव्हा velocity मध्ये येतो तेव्हा काय होतं, when it comes into motion, when it has some velocity, तो उस पॉइंट पे क्या होता है, there is a flow of current. म्हणजे जेव्हा पण करंट फ्लो होणार आहे तर एका चार्ज वरती जेवढा अमाउंट ऑफ चार्ज प्रेझेंट आहे तो चेंज होणार आहे का, एका इलेक्ट्रॉन वरती किंवा प्रोटॉन वरती जेवढा चार्ज आहे इट विल नेवर चेंज इवन इफ इट इज इन मोशन. तर आता पुढचा पॉइंटला जाण्या अगोदर या स्टडीड दॅट की जर एखादा पॉझिटिव्ह चार्ज असेल, से पॉझिटिव्ह चार्ज अँड पॉझिटिव्ह चार्ज, हे काय करतील, इट विल अट्रॅक्ट ऑर रिपेल, इट विल रिपेल इच अदर. निगेटिव्ह चार्ज आले तर इट विल स्टिल रिपेल. जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आलं तर इट विल अट्रैक्ट. बट अगर एक पॉजिटिव चार्ज है और दूसरा न्यूट्रल चार्ज है तो क्या होगा. आता जर एखादा निगेटिव्ह चार्ज आहे आणि इकडे एक न्यूट्रल चार्ज आहे तर या केसमध्ये काय होईल. हाँ, ऐसे में क्या होता है, दोन वेगळे वेगळे, याच्यामध्ये काय होईल. तर याच्यामध्ये एक नेहमी लक्षात ठेवायचं काय की जेव्हा पण एखादा पॉझिटिव्ह चार्ज येईल तर पॉझिटिव्ह चार्ज विल ऑलवेज ट्राय टू रिपेल अँड निगेटिव्ह चार्ज विल ऑलवेज ट्राय टू अट्रॅक्ट. ओके, आता नेक्स्ट आपण याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण शिकणार आहोत. याच्यावरनं त्याची इलेक्ट्रिक फील्ड पण लक्षात ठेवायची की जो जसा इफेक्ट दाखवेल तशीच त्याची काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड असेल. तर आपण पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, इट विल ट्राय टू रिपेल, म्हणजे त्याची इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल, इट विल बी अवे फ्रॉम द चार्ज. आणि निगेटिव्ह चार्जची कशी असेल, टुवर्ड्स द चार्ज. तो त्याच्यामध्ये आता नेक्स्ट पॉइंट लिहा काय, अ चार्ज्ड बॉडी attracts, a charged body attracts lighter neutral body. Okay, next point लिहा, electric charge. Electric charge is additive. additive ची स्पेलिंग ADDATIVE. म्हणजेचा अर्थ काय, हा एक्झाम्पल लिहा, मध्ये क्यू टाका. इट विल बी इक्वल्स टू किती होईल, 2 + 3 किती होईल, 5. 5 - 1 4 + 4 8 - 6 2. म्हणजे याचा अर्थ काय की चार्ज डायरेक्टली त्यांच्या इंटिजर सोबत ऍड किंवा सबट्रॅक्ट होणार. अरे यार, हा पॉइंट कसं करायचं, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा, किती पॉइंट झाले आतापर्यंत,
5. 6 पॉइंट लिहा. Charge on electron oblique proton. Charge on electron oblique proton is always present. Is always present in charge on electron oblique proton is always present in integral multiples. Is always present in integral multiples. Integral multiples of charge. Of charge present on one electron oblique proton. तुम्ही वरती जे इलेक्ट्रॉन ऑब्लिक प्रोटॉन लिहिले ना, उसके बदले क्या करो, सिर्फ राइट त्याच्यावरती असं ब्रॅकेट करून लिहा. वी आर टॉकिंग अबाउट अ बॉडी. आहे का जागा? असं बाण बनवायचं बाहेर. अँड राईट डाऊन बॉडी. ओके, नेक्स्ट लिहा. नेक्स्ट पॉइंट, चार्ज कैन नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. Charge can neither be created nor be destroyed. आणि हा जो पॉइंट लिहिलाय तुम्ही, इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ चार्ज, तर जर इकडे याच्या समोर जर जागा अवेलेबल असेल तर राईट इन ब्रॅकेट इट इज कॉल्ड ॲज क्वांटायझेशन ऑफ चार्ज. जर जागा इकडे अवेलेबल नसेल तर ह्या साईडला तुमच्या मार्जिन मध्ये पण लिहू शकता. इट इज कॉल्ड ॲज क्वांटायझेशन ऑफ चार्ज. डायरेक्टली विचारून घेईल तुम्हाला एक्झाम मध्ये की व्हॉट डू यू मीन बाय क्वांटायझेशन ऑफ चार्ज. चार्ज इज वेअर चार्ज इज प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी, चार्ज इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी, चार्ज इज ऑलवेज प्रेझेंट इन इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ युनिट चार्ज. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. व्हॉट डू यू, इथून तुम्हाला काय दिसून येत आहे? क्वांटायझेशन मीन्स समवन व्हॉट दे कॅन थिंक इज देयर इज समथिंग रिलेटेड टू द क्वांटिटी. दिसून येतं ना, याचं जो क्वांटायझेशन आहे तर कोणी काय म्हणेल काहीतरी क्वांटिटीशी रिलेटेड असेल. सो वो वैसा नहीं है. तो इट मीन्स दैट द चार्ज ऑन अ बॉडी इज ऑलवेज प्रेजेंट इन द इंटीग्रल मल्टिपल्स ऑफ चार्ज प्रेजेंट ऑन वन इलेक्ट्रॉन और प्रोटॉन. आता नेक्स्ट हेडिंग टाका, चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंगचा अर्थ काय आता, की एखाद्या बॉडीवरती चार्ज क्रिएट करणं, याला काय म्हणणार आपण? चार्जिंग. आता चार्ज कसा क्रिएट करायचा, तर बाय द प्रोसेस ऑफ, अरे आताच लिहिलं ना, इंडक्शन. काय हेडिंग टाकली आहे? चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग म्हणजे काय?
काय सांगितलं मी? टू क्रिएट अ चार्ज ऑन एनी बॉडी, राईट. आणि इंडक्शन काय आहे त्याची? इट इज अ प्रोसेस अँड वी आर गोइंग टू टॉक अबाउट दिस प्रोसेस ओनली. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होत असते बघा, तुमच्या 10th टेक्स्टबुकमध्ये सुद्धा ही प्रोसेस दिलेली आहे. आठवतंय का? वी रिमेंबर समथिंग. असा काहीतरी एक गोल बनवलेला होता. काय केलं होतं त्याच्यामध्ये? हा, जेव्हा पण ही काय आहे, इट इज सम न्यूट्रल बॉडी, ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा चार्ज नाही आहे, नायदर इट इज चार्ज पॉझिटिव्हली नॉर निगेटिव्हली. तर त्याच्यामध्ये काय असेल? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज विल बी प्रेझेंट इन इक्वल अमाऊंट, अशा प्रकारे. बट ही झाली आपली आता फर्स्ट केस. आता सेकंड केस मध्ये काय झालं? अभी अपने पास हो गए दो बॉडीज. आता ही जी दुसरी बॉडी आणली आपण, दिस वॉज पॉझिटिव्हली चार्ज. ओके, पॉझिटिव्ह चार्ज कसा असतो? इट इज ऑलवेज डिस्ट्रीब्युटेड इव्हनली. ही कोणाच्या जवळ आणली आपण आता? एका न्यूट्रल बॉडीच्या जवळ आपण घेऊन आलो. आता ह्या बॉडीमुळे याच्यामध्ये काय होईल? दिस इज पॉझिटिव्ह चार्ज. तर हा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल या बॉडी मधल्या? कोणता निगेटिव्ह चार्ज का पॉझिटिव्ह चार्ज? कोणता चार्ज ओढेल त्याच्याजवळ? निगेटिव्ह चार्ज ओढेल. का बरं? बिकॉज लाईक चार्जेस रिपेल इच अदर व्हाईल अनलाईक चार्जेस विल अट्रॅक्ट इच अदर. तर आता पॉझिटिव्ह चार्ज काय होईल? सगळा एका साईडला येऊन जाईल आणि इकडचा आता निगेटिव्ह चार्ज एका साईडला येईल आणि पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या साईडला चालल्या जाईल. का बरं? कारण आता ह्या पॉझिटिव्ह चार्जने ह्या पॉझिटिव्ह चार्जला रिपेल केलं आणि निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट केलं. आणि आता आपण हे झालं आपलं आता थर्ड केस. आता फोर्थ केस मध्ये काय करायचं आहे आपल्याला? ही बॉडी काढून घ्यायची. वी विल रिमूव्ह दिस बॉडी अँड विल ओनली कीप दिस बॉडी. बट ही बॉडी ठेवल्याच्या नंतर काय होऊन जाईल? ते चार्ज पुन्हा एकत्र येऊन जातील अँड देअर विल बी नो चार्ज प्रेझेंट ऑन द बॉडी. बट आपल्याला काय करायचंय? चार्ज क्रिएट करायचा आहे ना. तर चार्ज क्रिएट करायसाठी आपण काय करतो? हा जो इकडे जमलेला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर आपण याला काय करणार आता? वी विल पुट इट इनसाइड द अर्थ. हा चार्ज कुठे जाणार? अर्थ मध्ये किंवा ग्राउंड मध्ये. तुम्ही अर्थिंग हा शब्द ऐकलाय? जो पण एक्सेसिव्ह चार्ज क्रिएट होत असतोय त्याला आपण काय करतो? आपण ग्राउंड मध्ये टाकत असतो. का बरं? बिकॉज ग्राउंड मध्ये टाकल्यानंतर इट विल नॉट हार्म एनीवन अँड इट विल ऑल्सो गेट न्यूट्रलाइज्ड व्हेन वी विल इन्सर्ट इट इनसाइड द अर्थ. तर हा चार्ज जर आता अर्थ मध्ये गेला तर त्याच्यावरती कोणता चार्ज उरलाय आता? फक्त ऍज अ पॉझिटिव्ह चार्ज अर्थ मध्ये गेला तर त्या बॉडीमध्ये कोणता चार्ज उरला? देयर विल बी ओनली निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट ऑन द बॉडी. आणि निगेटिव्ह चार्ज कसा प्रेझेंट असेल? नाउ इट विल बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली ऑन द सरफेस ऑफ द बॉडी. बनवा आता हे डायग्राम. समजलंय नक्की काय केलंय? तर याच्यामध्ये स्टेप वाईज पहिले एक न्यूट्रल बॉडी होती ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल अमाऊंट मध्ये प्रेझेंट होता. त्याच्यानंतर आपण एक दुसरी चार्ज बॉडी आणली होती. त्याच्यामुळे काय झालं? त्या चार्ज बॉडीचा अपोजिट चार्ज त्या चार्ज बॉडीच्या जवळ आला. जसं पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणली होती तर निगेटिव्ह चार्ज त्या बॉडी जवळ आला. पॉझिटिव्ह चार्ज दूर गेला. तो पॉझिटिव्ह चार्ज आपण अर्थ मध्ये ढकलला आणि फक्त कोणता चार्ज राहिला आपल्याकडे? विल लेफ्ट विथ निगेटिव्ह चार्ज. साधे गोळे जरी बनवले हाताने पटकन तरी होऊन जाईल.
जल्दी जल्दी बनाओ. आणि ह्या प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे की पॉझिटिव्ह चार्ज बॉडी जर आणली आपण तर आपल्याकडे दुसऱ्या बॉडीवरती कोणता चार्ज मिळेल आपल्याला, निगेटिव्ह. आणि हेच पॉझिटिव्ह चार्ज बॉडी न आणता निगेटिव्हली चार्ज बॉडी आणली असती तर फायनली आपल्याला कोणती बॉडी मिळाली असती, पॉझिटिव्हली चार्ज, सॉरी निगेटिव्ह असलं असतं तर पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह असलं तर निगेटिव्ह अपोजिट चार्ज बॉडी आपल्याला मिळणार. एक्झाम मध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन पण विचारू शकतात तुम्हाला की एक अशी बॉडी इथे आणून ठेवतील, इकडे असं क्रॉस बनवतील सगळे इन दिस वे, इकडे क्रॉस बनवतील आणि इकडे वाय बनवतील. तुम्हाला विचारतील एक्सच्या जागी काय आणि वायच्या जागी काय, इन दिस वे. की आता एक्सच्या जागी काय येईल, इथे काय येईल, कोणता चार्ज येईल, इट विल बी निगेटिव्ह चार्ज आणि इकडे काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज. अशा प्रकारचा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा हे विचारतील की एका न्यूट्रल बॉडी जवळ पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आणली तर पॉझिटिव्ह चार्जच्या साइडला कोणता चार्ज जाईल. बहुत अलग अलग तरह के सवाल पूछे जा सकते हैं बेस्ड ऑन दिस डायग्राम ओनली. बनवली डायग्राम. ओके. आता याच्यावरती ही प्रोसेस हीच आहे जी आपण डायग्राम मध्ये लिहिलेली आहे. सो आपण हे वर्ड्स मध्ये नाही लिहिणार, वर्ड्स में लिखने को गए तो बहुत थेरी हो जाएगा. सो इट्स बेटर यू राइट सम पॉइंट्स. स्टार करून लिहा हे पॉइंट, दीज आर इम्पॉर्टंट. A charged body imparts a charged body imparts a charged body imparts some charge of opposite nature. A charged body imparts some charge of opposite nature, charge of opposite nature without any actual contact, without any actual contact between them, without any actual contact between them. तुम्ही बघू शकता कुठेतरी कॉन्टॅक्ट आहे का, देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन देम. ओके. नेक्स्ट पॉइंट लिहा. द चार्जिंग बॉडी, the charging body does not lose, the charging body does not lose any charge as it is, as if it's not in contact, as it is not in contact with the charged body.
त्या दोघांपैकी आता चार्जिंग बॉडी कोणती आणि चार्ज बॉडी कोणती आहे? विच वन इज द चार्ज, दिस वन और दिस? ही वाली, दिस इज द चार्ज. का बरं? कारण त्याच्यावरती फक्त पॉझिटिव्ह चार्जेस आहे, निगेटिव्ह चार्ज आहे का? नाही. सो इट इज पॉझिटिव्हली चार्ज व्हाईल दिस इज अ न्यूट्रल बॉडी. म्हणजेच काय, ह्या बॉडीची चार्जिंग होणार आहे, बरोबर. तर जर आता ह्या बॉडीची चार्जिंग होणार आहे तर दिस विल बी द चार्ज्ड बॉडी. आणि ह्या चार्जिंग बॉडी मधला कुठलाही चार्ज वाया जात नाही किंवा कमी जास्त होत नाही. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच राहणार, जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे तो तेवढाच राहणार. आपण इथे बघितलं बघा, सगळा पॉझिटिव्ह चार्ज एका साईडला झाला आणि निगेटिव्ह एका साईडला. किती होते हे? 3 आणि 3 6. हे 6 करा, ठीक आहे. इक्वल नंबर मध्ये ठेवा फक्त, किंवा जितना आपने बनाए है उतना ही करना. आणि नंतर त्या बॉडीवरती चार्ज येण्यासाठी आपण काय केलंय तर त्याची अर्थिंग केली आहे. म्हणजे तो चार्ज आपण अर्थ मध्ये ढकललाय पुढे, त्याच्यामुळेच त्याच्यावरती चार्ज येतो. जर आपण ही बॉडी दूर घेऊन गेलो तर काय होऊन जाईल? जर आपण हा चार्ज अर्थ मध्ये टाकलाच नाही तर काय होऊन जाईल? फक्त ही बॉडी दूर घेऊन गेलो, मग काय होईल? हे पुन्हा मिक्स होऊन जातील अँड द बॉडी विल बिकम न्यूट्रल वन्स अगेन. ओके, याच्यामध्ये इतकंच होतं. देयर इज नथिंग एल्स. अँड नेक्स्ट हेडिंग टाका आता, कूलम्स लॉ. कूलम्स लॉ काय सांगतोय? कूलम्स लॉ मग आता पता है, इट इज सेम एज दैट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन काय होतं? भूल गए. काय आहे? F इक्वल्स टू gm1 m2 अपॉन r स्क्वेअर. तर इथे हा जो फोर्स असणार आहे हा कोणता फोर्स असणार आहे? तर इट इज गोइंग टू बी द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये कोणता फोर्स होता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. आता हा फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इट इज directly proportional to the product of the two charges and inversely proportional to the square of the distance between them. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये प्रोपोर्शनॅलिटी साइन कशी काढली होती आपण? बाय इन्सर्टिंग कॅपिटल G, दॅट वॉज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बट इथे जे कॉन्स्टंट असणार आहे दॅट इज गोइंग टू बी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टीप्लाइड बाय Q1 Q2 अपॉन R. 4 इज अ कॉन्स्टंट नंबर आहे. बाय काय आहे? पाय इज ऑल्सो अ कॉन्स्टंट जो आपण सर्कल मध्ये वापरतो. इट इज द सेम पाय. बट आता उरलं इथे एप्सिलॉन नॉट. तुम्हाला सांगितलं होतं एप्सिलॉन नॉट काय आहे म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये. इट वॉज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. आपण बघितलं होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो होता दॅट वॉज नॉट डिपेंडंट अपॉन द मीडियम प्रेझेंट बिटवीन द टू बॉडीज. दोन बॉडीज मध्ये कोणत्या प्रकारचं मीडियम आहे त्याच्यावरती आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंडंट नव्हता. मध्ये तुम्ही पाणी आणून ठेवा, दही आणून ठेवा, हवा आणून ठेवा, व्हॅक्यूम आणून ठेवा, त्या दोन बॉडीज मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो चेंज होणार होता का?
नाही. बट आता जेव्हा दोन चार्जेस घेऊन येतो आपण, तर त्या दोन चार्जेस मध्ये जे मीडियम प्रेझेंट आहे, दॅट मीडियम डिसाइड्स द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन द टू चार्जेस. आणि तो फॅक्टर जो डिसाइड करतो दॅट इज कॉल्ड एज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम अँड इट इज रिप्रेझेंटेड युझिंग एप्सिलॉन. राईट. आपण याच्यामध्ये पण लिहिलंय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये की एप्सिलॉन नॉट इज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. आणि आणखीन एक लिहिलं होतं आपण म्यू नॉट. म्यू नॉट काय होतं? व्हॉट वॉज म्यू नॉट? म्यू नॉट वॉज द परमिएबिलिटी ऑफ द मीडियम विच डिसाइड्स द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ द मीडियम. ओके. आणि आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, C इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट एप्सिलॉन नॉट इंटू म्यू नॉट. आठवत आहे असं काही? ते C काय होतं? C is the speed of light in vacuum. बहुत बार तुम्हें ऐसा फिजिक्स में C दिखाई देगा, तो हर बार C के जगह पे क्या आएगा? इट इज द स्पीड ऑफ लाइट इन वैक्यूम. त्याची व्हॅल्यू किती आहे? 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. आता हे याची गरज नाही आहे इथे. दिस इज युजफुल इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर कुलम्स लॉ लिहिलाय. तर हेच लिहा, अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ, अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ हे लिहा, F is directly proportional to Q1 Q2 upon R square. लिहिलंय. त्याच्यानंतर द F is called the electrostatic force between the two charges. F is the electrostatic force between the two charges. ओके. लिहिलंय. त्याच्यानंतर हे लिहा, F is equals to 1 upon 4 pi epsilon naught into Q1 Q2 by R square, where epsilon naught is the permittivity of the medium. The medium नका लिहू, write vacuum, because not we always use for vacuum. लिहिलंय. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एप्सिलॉन नॉट? तर इट्स व्हॅल्यू इज 8.85 into 10⁻⁻11. युनिट काय येईल इथून मला सांगा बरं आता. -11 ने 12 आएगा. युनिट काय येईल जरा बताओ तो. हाँ अरे यार काय अवघड नहीं है. हाँ मीटर्स पर सेकंड. वेलोसिटी थोड़ी है ते. फोर्स येईल. व्हॉट विल बी द युनिट फॉर दिस? ना इकडे काय आहे? फोर्स. राइट. इकडे 1/4 पायला काही युनिट आहे का? नाही. दे आर कॉन्स्टंट. सो आपल्याला काढायचं काय आहे?
एप्सिलॉन नॉटचं युनिट काढायचं आहे. इकडे वरती आहे Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. फोर्स कशामध्ये असेल? न्यूटन मध्ये. आपल्याला एप्सिलॉन नॉटचा युनिट कॅल्क्युलेट करायचे. चार्ज कशामध्ये असेल? कुलम मध्ये. कुलम मल्टिप्लाइड बाय कुलम विल बी कुलम स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे काय आहे? डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स कशामध्ये असेल? मीटर्स मध्ये, म्हणजे मीटर स्क्वेअर. सो वी नीड टू कॅल्क्युलेट द एप्सिलॉन नॉट. सो एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती येईल आता इथून? अरे केजी मध्ये नका जाऊ ना, सरळ ह्या से आओ ना. कूलम स्क्वायर पर न्यूटन मीटर स्क्वायर. केजी मध्ये कशाला चालले? न्यूटन आहे ना सरळ. सो यही से निकालो. तर काय येईल? युनिट काय होईल याचं आता? इट विल बी कूलम स्क्वायर पर न्यूटन मीटर स्क्वायर. याचं तुम्हाला काय विचारतील एक्झाम मध्ये? युनिट पूछले का? व्हॅल्यू जरी नाही विचारली तरी. व्हॉट इज द युनिट फॉर परमिटिव्हिटी ऑफ अ मीडियम? मग तेव्हा सांगता आलं पाहिजे इट इज कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि हे कधीच विसरायचं नाही की हे कसं कॅल्क्युलेट करून आलं तर. दिस इज युजफुल इन कॅल्क्युलेटिंग मेनी युनिट्स. की एखादं अननोन युनिट असेल तर तिथे काय येईल, तर त्यावेळी तुम्हाला हे असंच कॅल्क्युलेट करावं लागणार. ही प्रोसेस विसरायची नाही बिलकुल. लास्ट टाइम पण सांगितलं होतं की ही प्रोसेस बिलकुल विसरायची नाही म्हणून. अँड इन दॅट आगे लिखो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते? इट इज 9 इंटू 10 to the power 9, नॉट 90. मग आता याचा युनिट काय? इसका यूनिट क्या आएगा ये बताओ? काय? सांग ना काय झालं? काय काय येईल आन्सर? फक्त न्यूटन. मला सांगा एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू, एप्सिलॉन नॉटचं युनिट काय आहे? कूलम स्क्वेअर अपॉन न्यूटन मीटर स्क्वेअर. आता इथे 4 आहे, पाय आहे, या दोघांना काय युनिट आहे का? नाही. हे संपले. आता उरलं काय? एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट कशामध्ये आहे? डिनॉमिनेटर मध्ये. बाकी कशा युनिट आहे का इथे? नाही. सो 1 एप्सिलॉन नॉट म्हणजे काय होईल? याचं फक्त इन्व्हर्स करावं लागेल आपल्याला. म्हणजे काय होईल ते? न्यूटन मीटर स्क्वायर पर कूलम स्क्वायर. एग्जाम में इसका यूनिट भी पूछ लेगा, इसका यूनिट भी पूछ सकता है, कुछ भी पूछ सकता है. तो सब कुछ पता होना चाहिए. आता आपण लिहिलं की एप्सिलॉन नॉट इज अ परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. आता जर तुम्हाला दुसऱ्या कशाची विचारली तर मग काय करणार? यू विल जस्ट रिप्लेस एप्सिलॉन नॉट विथ द व्हॅल्यू ऑफ दॅट मीडियम. आणि ही व्हॅल्यू तुम्हाला ऑलवेज प्रोव्हाइड केल्या जाईल. तुमचा 12th 11th किंवा 12th वेर एवर दिस टॉपिक इज प्रेजेंट, तो वहाँ पे तुम्हें ये वैल्यू दी जाएगी. तुम्हाला आपल्या एनडीएच्या पेपरला असे क्वेश्चन्स नाही येणार की 2 चार्ज असे आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स इतका आहे, कॅल्क्युलेट ना, असे प्रश्न नाही विचारणार. यू विल बी आस्क्ड की याचं युनिट काय येईल, याचं युनिट काय होईल. 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती होईल, एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती असते. दिस टाइप्स ऑफ क्वेश्चंस विल बी आस्क्ड टू यू इन द एग्जाम. ये भूल जाओ कि ये सब कुछ देंगे और फिर नाही, असं नाही येणार. आता नेक्स्ट रीडिंग टाका, इलेक्ट्रिक फील्ड एंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. मला माहिती है कि दिस इज समथिंग कि भाई ये इमेजिन भी नहीं हो सकता और ये पता भी नहीं चल सकता कि ये सच में हो रहा है. जसं आपण बाकीच्या गोष्टींचा आपण डेली लाईफ एक्झाम्पल्स बघितले, या गोष्टींचा एक्झाम्पल्स नाही दिल्या जाऊ शकत. इलेक्ट्रिक फील्ड एंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी.
तर सगळ्यात पहिले आपण लिहू व्हॉट इज अ इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यामध्ये लिहा द स्पेस सराउंडिंग any charge, the space surrounding any charge in which its influence can be experienced, by other charges, it's called electric field. म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड विल बी ऑलवेज बी प्रेझेंट फॉर अ चार्ज, आयदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज. आता ह्या चार्जचा जो इन्फ्लुएन्स आहे, इकडे सपोज एक चार्ज आहे से प्लस क्यू अँड देर इज वन मोर चार्ज से मायनस क्यू अँड देर इज वन मोर चार्ज मायनस क्यू ओव्हर हियर अँड प्लस क्यू ओव्हर हियर. तर ह्या चार्जचा जो इन्फ्लुएन्स आहे, इट इज ओनली प्रेझेंट टिल दिस रिजन ओनली. ओके, तर त्याच्यामध्ये काय होईल, दिस पॉझिटिव्ह चार्ज विल अट्रॅक्ट दिस निगेटिव्ह चार्ज अँड दिस विल रिपेल दिस पॉझिटिव्ह चार्ज. बट ह्या पॉझिटिव्ह चार्ज साठी इकडे एक निगेटिव्ह चार्ज पण तर प्रेझेंट आहे, बट त्याचं काम काय आहे, याचं काम यही पे उसकी सीमा समाप्त होती है, बट ये इसकी सीमा के बाहर है. तो क्या होगा, देर विल बी नो इफेक्ट प्रेझेंट ऑन दिस चार्ज, आणि या चार्जला पण काहीही होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, इट इज अवे फ्रॉम द चार्ज. बरोबर, जर फक्त चार्ज जर आपण ठेवला तर इट इज ऑलवेज अवे फ्रॉम द चार्ज, आणि निगेटिव्ह चार्जची इट इज ऑलवेज टुवर्ड्स द चार्ज. इतना ध्यान में रखना. एंड नेक्स्ट लिहा इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. एक लाइन छोड़ून लिहा इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी एट एनी पॉइंट. इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी एट एनी पॉइंट is defined. Electric field intensity at any point is defined as the electrostatic force acting per unit positive charge, acting per unit positive charge at that point. If we have some charge. आता बघा मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना की पॉझिटिव्ह चार्जची असते अवे फ्रॉम द चार्ज अँड निगेटिव्ह चार्जची असते टुवर्ड्स द चार्ज. तर आता का बरं बघा, आताची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी लिहिलंय तुम्ही, त्याच्यामध्ये काय लिहिलंय वाचा एकदा. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, असंच काहीतरी आहे. तर जर आपण एक पॉझिटिव्ह चार्ज इथे आणून ठेवला तर हा एक पॉझिटिव्ह चार्जची आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतोय ऍट दिस पॉइंट. ज्या पॉइंट वरती हा पॉझिटिव्ह चार्ज आहे
म्हणजे ज्या पॉइंटची आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तिथे आपल्याला एक पॉझिटिव्ह चार्ज आणून ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर तिथे या दोघांमध्ये आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती आहे अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसं कॅल्क्युलेट करायचं आपण आता शिकलो. काय होतं, आता इथे हा फोर्स ह्या चार्ज वरती किती ऍक्ट करतोय आपण ते चेक करणार. आणि हा चार्ज कसा आहे, दिस इज अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच किती प्लस 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम एवढा चार्ज आहे. आणि हा चार्ज किती आपल्याला माहिती नाही, बट हा चार्ज किती असणार आहे, दिस इज फिक्स्ड. आता ह्या चार्ज वरती ह्या चार्जमुळे किती फोर्स लागतोय, हे वाला हा फोर्स किती लागेल ह्या चार्ज वरती बिकॉज ऑफ दिस चार्ज, यालाच काय म्हणणार आहे आपण, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. तुम्हाला माहिती आहे की ये ऐसी बातें है जो तुम इमॅजिन भी नाही कर सकते की चार्ज आहे त्याच्यावरती फोर्स लागतोय त्याच्याकडेच येईल का बाहेर जाईल. भाई पर अभी ये चीज ऐसे ही है. हे समजायला मला पण वेळ लागलेला होता, तुम्ही भी थोडासा वक्त लगेगा, 1-2 वेळेस वाचावं लागेल त्याच्यानंतरच समजेल. ठीक आहे. तर आता बघा आपण काय डेफिनेशन मध्ये काय लिहिलेलं आहे की जर ह्या पॉइंट वरती आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे तर त्या पॉइंट वरती आपल्याला एक पॉझिटिव्ह चार्ज आणून ठेवावा लागेल. बरोबर, हेच लिहिलंय. तर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे आता हा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, याला लाईक चार्जेस विल रिपेल इच अदर. म्हणून एका पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठे असते, तर अवे फ्रॉम द चार्ज. आणि हेच जर आता पॉझिटिव्ह चार्ज नसून जर एक निगेटिव्ह चार्ज असला असता आणि तेवढ्याच डिस्टन्स वरती आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची असली असते, बट तरी तिथे आपल्याला कोणता चार्ज ठेवावा लागला असता, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि आता अनलाईक चार्जेस असल्यामुळे काय होईल, इट विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द चार्ज. म्हणून या निगेटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे असते, टुवर्ड्स द चार्ज. कळालंय का बरं तर असं. आता हे सायंटिस्ट लोकांनी त्यांच्याच मर्जीने ठेवलं की पॉझिटिव्ह चार्जच ठेवायचा, म्हणून आता त्याला आपण असं पकडतो पॉझिटिव्ह चार्जची अवे फ्रॉम द चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज साठी टुवर्ड्स द चार्ज. आता हा कोण हुशार माणूस होता हे मला पण नाही माहिती, बट ये चीजें ऐसी ही है. समजलंय, अरे समझ में आया कि नहीं, नहीं है ना, सरळ सरळ शब्दात ये क्या चल रहा है भाई. तर हे बनवा एकदा, ही डायग्राम बनवा. हे असं एवढे बॉक्स नका बनवू माझ्यासारखे. याच्याऐवजी काय करा, व्हॉट यू डू इज just do this point and there is plus q present over here and also 1 point and plus q. आणि इथे लिहा असं युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणि हा चार्ज किती आहे प्लस 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. आणि लाईक चार्जेस रिपेल इच अदर म्हणून हा असा एरो बनवा आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर म्हणून त्याच्याजवळ एरो बनवा. तर आता आपण बघितलं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर इलेक्ट्रिक फील्ड फॉर पॉझिटिव्ह चार्ज इज अवे फ्रॉम द चार्ज अँड फॉर निगेटिव्ह चार्ज इट इज टुवर्ड्स द चार्ज. पण मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट कशी करायची, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तुम्ही जी डेफिनेशन लिहिली आहे त्याच्यामध्येच त्याचा फॉर्म्युला लपलेला आहे, सांगा मला.
इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्टिंग पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय होईल, जे जे फालतूचे ऍडजेक्टिव्ह लावलेले आहेत ते सगळे काढून टाका. युनिट पॉझिटिव्ह हे काय झालं, चार्जचं डिस्क्रिप्शनच झालं. सो खाली काय उरेल, फक्त चार्ज. आणि इकडे कोणता फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फोर्स असतो कोणता पण लावा. सो फोर्स पर युनिट चार्ज म्हणजेच काय होईल, हा एफ अपॉन चार्ज. आणि तो चार्ज कसा आहे, इज अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, राईट. सो इट विल बी एफ अपॉन क्यू नॉट. तर हे थोडंसं असं तुम्हाला फॉर्म्युला क्रिएट करता आला पाहिजे वाचल्याच्या नंतर, की हे काय होईल. अभी इतना दिमाग तो लगाने आना चाहिए ही चाहिए. ओके, तर मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं एसआय युनिट काय होईल, हा न्यूटन पर कूलम. कैपिटल सी पण लिहू शकता किंवा पूर्ण स्पेलिंग पण लिहू शकता. तो ये स्केलर है या वेक्टर, बताओ. हाँ, इंटेंसिटी इज अ स्केलर क्वांटिटी. लिखो, इट इज अ स्केलर क्वांटिटी. अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच आणखीन एक युनिट आहे अलॉन्ग विथ न्यूटन पर कूलम, दैट इज वोल्ट पर मीटर. ये भी पूछ लेगा भाई एग्जाम में, सो यू शुड ऑल्सो नो दिस वन. एग्जाम मध्ये तुम्हाला हे असे बेसिक कन्सेप्ट नाही विचारणार जो सबको आते हैं. ऐसा काहीतरी मधूनच काढेल काहीतरी कि इसके साथ और कौन सा है, देर इज नो सच युनिट. तर हे माहिती पाहिजे. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका आता इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ किंवा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो कंडक्टर. आणि याच्यावरती तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो कंडक्टर डायरेक्ट भी पूछ लेगा यूपीएससी, नहीं तो फिर इम्प्लीमेंटेशन बेस्ड भी पूछेगा. इम्प्लीमेंटेशन पे आएगा तो एक दोनच एग्जांपल्स आहे ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, अँड दॅट आय विल शेअर विथ यू. लिहिलंय, तर आता त्याच्यानंतर आता इकडे लक्ष द्या सगळ्यात पहिले. हे काय आहे आता, दिस इज अ हॉलो कंडक्टर. हॉलो म्हणजे काय, पोकळ, ज्याच्या आतमध्ये काय आहे, आयदर इट इज एयर और वैक्यूम, बट ये सिर्फ इतना ही बड़ा है, जस्ट लाइक अ रिकामा डब्बा. घरामध्ये डब्बा असतो, असं मारला टिंग टिंग आवाज येतो, इट इज द सेम. ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाहीये. इट इज हॉलो फ्रॉम इनसाइड. आता हेडिंग काय टाकलेली तुम्ही पुन्हा एकदा वाचा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ हॉलो कंडक्टर. आता जर इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला पाहिजे आहे तर देयर शुड बी चार्ज प्रेझेंट ऑन दिस. विदाउट चार्ज इलेक्ट्रिक फील्ड राहील का, नाही. न्यूट्रल बॉडीची जेवढी पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे काय, जेवढं ते फील्ड बाहेर ढकलायचा प्रयत्न करते तेवढंच वापस आतमध्ये पण ओढल्या जाते. सो व्हेनेवर देयर इज अ न्यूट्रल बॉडी देयर इज नो इलेक्ट्रिक फील्ड बिकॉज ऑफ अ न्यूट्रल बॉडी. तर आपल्याला आता इथे आपण चार्ज प्रेझेंट काय म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड स्टडी करणार आहे, तर याच्यावरती एक चार्ज असणं गरजेचं आहे.
आता हा चार्ज बाहेरून असेल तर या बॉडीच्या वरती असेल बरं, इथे बॉडीवरती लिहायला जागा नाही आहे, दॅट्स वाय आय एम ड्रॉइंग इट आउटसाइड. आता पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, अवे फ्रॉम द चार्ज, बरोबर. तर आता इनसाइड स्टडी करतोय आपण, बरोबर. तर जेव्हा पण आपण इनसाइड मध्ये येऊ तर तेव्हा काय होईल, दिस चार्ज विल रिपेल इन दिस डायरेक्शन. आणि आपण आता शिकलो काय की चार्ज इज ऑलवेज डिस्ट्रीब्युटेड इव्हनली, बरोबर. तर ह्या केसमध्ये काय होईल, आता बघा प्रत्येकाला एक अपोजिट फोर्स आहे, हा आहे का. त्याच्यामुळे इनसाइड आतमध्ये कुठे इलेक्ट्रिक फील्ड राहील का, आता दे ऑल विल कॅन्सल आउट each other, so there is no electric field present inside the hollow body, but it is always present outside. तुम्ही म्हणणार की हा इलेक्ट्रिकल फोर्स याला कॅन्सल आउट नाही करणार का, नाही, हा इकडून बाहेर चाललाय आणि हा इकडून बाहेर चाललाय, हे दोघं समोरासमोर येत नाहीयेत कधी, ये इधर से इधर जा रहा है, ये इधर से इधर जा रहा है. हे जर दोघांनी असं सुरू केलं असतं तर ते समोर आले असते एकमेकांच्या, पण हे दोघं एकमेकांच्या पाठीला पाठ लावून सुरू करतात म्हणून कधीच एकमेकांच्या समोर येणार नाही. आणि त्याच्यामुळे द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो कंडक्टर विल ऑलवेज बी आउटसाइड द कंडक्टर, अँड ॲट द सेम टाइम इनसाइड काय असेल, देर विल बी नो इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यामध्ये लिहा, द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ हॉलो कंडक्टर इज 0. The electric field inside a hollow conductor is 0. Thus hollow bodies act like electrostatical shield. Electrostatical shield. तर आता याच्यावरती क्वेश्चन काय विचारला जाणार तुम्हाला, तर क्वेश्चन असा विचारला जाईल की व्हेनेवर देर इज लाइटनिंग it is always advised to remain inside the car. ऐसा क्यों, तर त्याचं रिझन आहे की whenever we are present inside the car. आता माझ्या गाडीवर हसू नका, फक्त ही गाडी आहे असं इमॅजिन करा, ठीक आहे. दिस इज समथिंग कार. आता या गाडीमध्ये जेव्हा आपण बसलेलो असतो तर काय होईल, इट बिकम्स अ हॉलो कंडक्टर. ये हॉलो कंडक्टर हो जाएगा. गाडीच्या आतमध्ये काय आहे का मटेरियल, नाही, इट इज ओनली प्रेझेंट आउटसाइड ऑफ द सरफेस. सो याच्यामध्ये काय होईल, आतमध्ये कोणतीच इलेक्ट्रिक फील्ड येणार नाही. इलेक्ट्रिक फील्ड येणार नाही म्हणजे काय, देअर विल बी नो प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि जर आतमध्ये इलेक्ट्रिसिटी नसेल तर काय होईल, लाइटनिंगचा काहीही इफेक्ट आपल्यावरती होणार नाही. अगोदर एक डिस्कवरी चॅनल वरती शो यायचा, आता येतो की नाही माहिती नाही, नॅशनल जिओग्राफी चॅनल वरती डू ऑर डाय म्हणून, माहितीये का, येतो आणखी, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो की जेव्हा पाऊस पडत आहे आणि त्याच्यासोबत विजा पण चमकतायत, तर त्या केसमध्ये आपण गाडीच्या वरती जाऊन बसलं पाहिजे, आतमध्ये बसलं पाहिजे, गाडीच्या खाली गेलं पाहिजे किंवा गाडी सोडून पळालं पाहिजे. काय केलं पाहिजे, तर गाडीच्या गप आतमध्ये बसून गाणे ऐकले पाहिजे, ठीक आहे, मस्ती नाही गेली पाहिजे. समजलंय. तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. आणि आणखी ह्या टॉपिकला सोडून आणखीन एक सांगतो तुम्हाला,
जेव्हा आपण ट्रकमध्ये काही फ्लेमेबल म्हणजे काय, जे पटकन आग पकडू शकतं असं काही सामान जेव्हा कोणत्या ट्रकमधून घेऊन जात असतात, तेव्हा काय करतात, त्याच्यामधनं ना एक चैन अशी रस्त्यावरती खाली सोडलेली असते, साखळी. तर ती का बरं सोडलेली असते माहिती आहे? मी जे तुम्हाला आता कन्सेप्ट सांगितलं होता अर्थिंगचा राईट, त्याच्यामध्ये काय केलं होतं आपण, जो एक्सेस करंट होता तो आपण अर्थमध्ये सोडला होता. तर सेम जेव्हा आपण कॉटन जेव्हा घेऊन जात असता, आता जो कॉटन असतो तो पटकन आग पकडतो, तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो की ट्रकमध्ये कुठे पण चार्ज क्रिएट होऊ शकतो, रबिंग झाल्यामुळे, काही झाल्यामुळे, किंवा एखाद्या ठिकाणी इंडक्शन झालं त्याच्यामुळे चार्ज क्रिएट होऊ शकतो. आणि जर त्याच्यासोबत एक अपोजिट चार्ज जेव्हा पण टच होईल तर तेव्हा काय होईल, देअर विल बी स्पार्किंग. आणि जेव्हा पण थोडीफार जरी स्पार्किंग झाली तर काय होईल, तो जो कॉटन आहे तो पटकन आग पकडेल. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करत असतो, तर त्याचा जे ट्रक असते त्या ट्रकमधनं एक साखळी खाली सोडल्या जाते. आणि ती साखळी काय काम करत असते, तर साखळी जो पण एक्सेस करंट त्याच्यामध्ये ट्रकमध्ये प्रोड्यूस झालेला आहे तो ते अर्थमध्ये ट्रान्सफर करत असते. आणि तो चार्ज अर्थमध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे काय होतो, देर आर व्हेरी लेस चान्सेस ऑफ स्पार्किंग. ठीक आहे. आय विल शेअर वन व्हिडिओ रिगार्डिंग दिस ऑन युअर ग्रुप. मी काल पण एक व्हिडिओ पाठवला होता, बघितला का? येस. किंवा आपण आपल्यासोबत पण होतो बघा, की असं कोणाचा एकदम सडनली हात लागला ना आपल्याला करंट लागल्यासारखं होतं, दॅट इज बिकॉज ऑफ दिस थिंग. असा एखादा रॉडला हात लागला किंवा दोन जणांना हात लागला, एकमेकांना टच झाल्यानंतर पण होतो ना, ते पिक्चरवाला रे बरं करंट लागला, ते फालतू पण असतो तो, असं काही नसतं. ठीक आहे. नंतर म्हणणं पिक्चर मध्ये पण दाखवतात, दॅट इज समथिंग वो अलग ही है उनका. So tomorrow we'll study more about electrical field lines, electrical field, and electrical field intensity was all about what we discussed today. की त्या पॉइंट वरती बिकॉज ऑफ दॅट चार्ज एका पॉइंट वरती किती फोर्स एक्झर्ट होतोय, दॅट विल बी काय, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. आणि इलेक्ट्रिकल फील्ड काय होतं की जिथपर्यंत त्या चार्जचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो, दॅट वॉज इलेक्ट्रिकल फील्ड. बस. अँड टुमॉरो विल स्टडी अबाउट इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स काय असेल, की ज्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिकल फील्ड आपण एक्सपिरियन्स करतो ते दाखवणाऱ्या लाईन्स म्हणजेच काय होईल, इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये. विल डिस्कस अबाउट दॅट. बस, बाकी काय नाही. हा टॉपिक मेन इम्पॉर्टन्स तुमचं याचं 12th स्टँडर्डच्या बोर्ड एक्झाम मध्ये आहे. 12th और 11th मध्ये असेल किंवा सीईटीला तर विचारलं जाईल तुम्हाला. हे अपने एनडीए के हिसाब से ये इट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. फक्त मी जे तुम्हाला सांगतोय ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तेवढे तुम्हाला विचारले जातील. अरे हा, सेम वन क्वेश्चन वॉज आस्क्ड इन सीडीएस एक्झाम. मी जो तुम्हाला सांगितलं ना चेनचा, की ट्रक मधून चेन खाली सोडल्या जाते, तर क्वेश्चन असा आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अप्रोप्रिएट रिझन. काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अप्रोप्रिएट रिझन फॉर एअरक्राफ्ट बीइंग इक्विप्ड विथ कंडक्टिंग टायर्स. एअरक्राफ्टचे टायर्स जे आहेत ते कंडक्टिंग का बरं असतात बघा. फर्स्ट ऑप्शन ए इज they can transfer the charge accumulated on their surfaces during lightning. During lightning मध्ये काय होईल, they can transfer their charge because of that tire. Then option B is they can transfer the charge accumulated on their surfaces being rubbed by air particles. म्हणजे जो सरफेस आहे एअरक्राफ्टचा त्याच्यावरती एअर लागत राहील, तर त्या एअर रब झाल्यामुळे जो पण चार्ज क्रिएट होईल तो त्या टायर मध्ये ट्रान्सफर होऊन जाईल, असं ऑप्शन बी चं म्हणणं आहे. तर ऑप्शन सी इज दे कॅन ट्रान्सफर द चार्ज अक्युमुलेटेड ऑन देअर सरफेस ड्यू टू
इन फ्लाइट ऑपरेशन्स ऑफ सेव्हरल गॅजेट्स, म्हणजे आतमधले गॅजेट्स आहे त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारा चार्ज. अँड ऑप्शन डी इज फॉर प्रिव्हेंटिंग स्पार्क्स व्हाईल दे लँड ऑन द ग्राउंड. कोणतं येईल याच्यामध्ये? ऑप्शन डी. आणि ऑप्शन ए का बरं नाही ड्युरिंग लाइटनिंग वालं? ऑप्शन ए काय बघा, दे कॅन ट्रान्सफर द चार्ज अक्युमुलेटेड ऑन देअर सरफेस ड्युरिंग लाइटनिंग. ये क्यों नहीं? लाइटनिंग च्या वेळेस हवेतच तर असणार आहे, वही तो बता रहा है वो. तर बघा जे तुम्हाला ऑप्शन ए आहे काय सांगतंय ऑप्शन ए, दे कॅन ट्रान्सफर द चार्ज अक्युमुलेटेड ऑन देअर सरफेस ड्युरिंग लाइटनिंग. तर ड्युरिंग लाइटनिंगच्या वेळेस काय होईल, इट विल मोस्ट ऑफ द टाइम इट विल बी इनसाइड द एअर. तर हवेत असल्यामुळे लाइटनिंगचा आणि टायर सरफेसचा काही संबंधच नाहीये. बट व्हेनेवर इट विल ट्राय टू लँड, जेव्हा ते लँड होईल तेव्हा काय होईल, जो पण काही चार्ज प्रोड्यूस झालेला आहे तो जेव्हा त्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तर तेव्हा काय होईल, देअर विल बी स्पार्किंग. मी आता सांगितलं होतं, ती स्पार्किंग अवॉइड करायसाठी कंडक्टिंग टायर्स वापरले जातात एअरक्राफ्ट मध्ये. ऐसे इम्प्लिमेंटेशन बेस्ड क्वेश्चन पूछेगा यूपीएससी. समजलं आता? तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवलं. ये सीडीएस आता जो मागचा अटेम्प्टचा पेपर होता त्यातलाच क्वेश्चन आहे. यू कैन ऑल्सो फाइंड दिस क्वेश्चंस इन मेनी एग्जाम्स, आपके एनडीए में भी मिल जाएंगे. तुम्हाला इतकं माहिती नाही, हे रिसेंट मधलं तर म्हणून लक्षात आलं. ओके, तो आज के लिए फिर यही रुकते हैं.